9,845 रुपये. आणि इतके पैसे कधी आणि कसे सेव्ह केलेस तू? अहो सर, प्रत्येक बाईचीच घरातल्या घरात एक छोटीशी बँक असते. आडीनडीला पैसे लागतील म्हणून प्रत्येक बाई असे पैसे साठवतच असते. मी पण तसेच साठवले होते. आज आता गरज पडली आहे म्हणून हे पैसे बाहेर आलेत. वा राणी, तुझं खरंच खूप कौतुक वाटतं. बस झालं, इतकं काही कौतुक करायची गरज नाही. मुळात ही असली चिल्लर जमा करून यांचा जीव वाचवणार आहात का? हे जवळपास 4 लाख असतील मॅडम. वा वा वा, 4 लाख जमवलेत. मग जायचं आता ऑपरेशन करायला? ऑपरेशनचा खर्च किती आहे विसरताय का तुम्ही? 7 लाख रुपये लागणार आहेत. वरचे 3 लाख कुठे आहेत? का तेही कुठल्या तरी कोपऱ्यात लपवून ठेवले तिने? बोल ना इंदिरा. अरे आपल्या हातात फक्त 1 दिवस शिल्लक राहिलेला असताना तुम्ही एवढ्याशा पैशाने खुश होताय? हिचं कौतुक करायचं तर काय तुम्हाला कारणच हवं असतं. पण ही कौतुकाच्या लायक तेव्हाच होईल जेव्हा हिने दिलेला शब्द पूर्ण करेल. 7 लाख रुपये कमवून आणेल. काय गे, खूप तोऱ्यात बोलली होतीस ना? मग आता कुठे गेला तुझा माज? हे बघ, तुझ्या अशा खोट्या वागण्या बोलण्याने तू आतापर्यंत ह्यांना घोळ्यात घेतलंस, पण मला घोळ्यात घेणं तुला उभ्या जन्मात शक्य नाही. आणि इंद्रा, ज्या राणीचं तू गोडवे गातोयस, आता तरी तिची लायकी कळली का तुला? अरे ती ना अत्यंत निर्बुद्ध आणि अक्कलशून्य मुलगी आहे, जिला तुम्ही अति महत्व देत होतात. आई, राणी जे अप्रिसिएशन डिझर्व करते ना तेच तिला मिळते. आणि तिने काही आम्हाला घोळात वगैरे घेतलेलं नाहीये. जस्ट की माझा एक थॉट चेंज केलाय तिने, फक्त एवढं. आणि मला कळतंय तुला तिला अप्रिशिएट करायचंच नाहीये, पण थोडं चांगल्या नजरेने बघ नाही. आम्ही जेन्युअनली प्रयत्न केलाय का तू? इंद्रा, ज्या प्रयत्नांना यश मिळत नाही त्याला शून्य अर्थ असतो. या राणीला अजून तुम्ही नीटसं ओळखलं नाहीये, पण मी हिला चांगलीच ओळखून. हिला ना फक्त आपल्यात भांडणं लावायचे, आपलं कुटुंब तोडायचंय आणि मी कशी ग्रेट आहे हे दाखवायचंय. आणि त्याचसाठी हा भोळेपणाचा मुखवटा घेऊन फिरते चेहऱ्यावर. हो की नाही राणी साहेब? अगं आता तरी मान्य कर, तू फेल झालीयस आणि चालती हो माझ्या घरात ना आत्ताच्या आत्ता. आम्हाला तुझी काही गरज नाहीये. निघ. मालती, काही झालं की तुम्हाला राणीचा अपमान करायचा असतो का? कधीतरी चांगलं वागायला शिका, चांगलं बोलायला शिका. हे सतत वाईट बघून तुम्ही थकत नाही का? आणि तुम्ही सुद्धा हिचं कौतुक करून दमत कसं नाही हो? सतत आपल्या हिच्या नावाचा उदो उदो करत असता. ते समजण्याकरता तुम्हाला आमच्या नजरेतनं राणीकडे बघावं लागेल. हो, त्याच नजरेत ना ही सतत धूळफेक करत आली आहे. पण तुम्ही तर कधी मान्यच करणार नाही ना. पैसे जमवण्याची जबाबदारी मी घेते हा शब्द हिने तुमच्या समोर दिला होता ना, तेव्हा तुम्ही पण हिचीच बाजू घेतली होतीत ना. मग आता तुम्ही हिला विचारा, उरलेले 3 लाख रुपये एका दिवसात कसे जमणार आहेत? विचारा हिला. मालती मॅडम, ते 3 लाख सुद्धा जमा होतील तसे ही रक्कम जमा झाली. अजून एक अख्खा दिवस बाकी आहे. बघा, देव आपल्या पाठीशी. तो आपल्यासाठी आणि आबांसाठी नक्की उभा राहील. करेक्ट आहे. काकी, राणी एकदम परफेक्ट बोलते. देव आहे आणि तो आबांच्या पाठी उभा आहे. काकी, हे बघा, आपण सगळ्यांनी पॉझिटिव्ह राहायला हवं. इनफॅक्ट मी म्हणेन तुम्ही ह्या दोघांना ॲप्रिशिएट करायला हवं. कसं आहे,
इतक्या कमी वेळात 4 लाख रुपये उभे करणं सोपी गोष्ट नाही आहे. आणि ते या दोघांनी एकत्र करून दाखवलंय. त्याच्यामुळे या दोघांना ॲप्रिशिएशन मिळायलाच हवं. हां, पूर्ण अमाऊंट नाही जमा करू शकले. नेव्हर माइंड, मी तुम्हाला जे पैसे दिले त्यातले 3 लाख वापरू शकता की तुम्ही. पण आबांचं ऑपरेशन होणं खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे तुझं. आता तू दिलेले पैसेच कामी येणार आहेत विक्रांत. अजिबात नाही आई. काही झालं तरी आबांचं ऑपरेशन या माणसाच्या पैशांनी नाही करणार होता आपण. बरोबर बोलताय इंद्रजित सर. ए गप, तू काय मध्ये मध्ये बोलतेस ग? मुळात तू कोण आहेस ठरवणारी काय चूक आणि काय बरोबर? कुठला माज आहे गा तुझा? का सतत प्रत्येक गोष्टीत मोडता घालतेस तू? तुला हेच दाखवायचं असतं का कसा माझा नवरा आणि माझा लेक तुझा ऐकतात ते? हो ना, मालती ही राणी जरा अतिच शहाणपणा करते. कसं आहे ना राणी, तू या घरात येण्याआधीपासूनचं आमचं एक कुटुंब आहे. आणि जे तुझ्या दारात उभे आहेत ना पैसे घेऊन, ते कोणी परके नाही आहे. आणि इनफॅक्ट आबा आणि इंद्र भाऊजींच्या कष्टाचे पैसे आहेत हे. हो ना, हे आबा आणि इंद्रजित सरांच्या कष्टाचे पैसे आहेत ना. मग ते पैसे तुम्ही आम्हाला असे भीक दिल्यासारखे का देताय? आणि तुमची ही अपेक्षा आहे की आम्ही आणि आबांनी हे पैसे तुमच्याकडून असे घ्यायचे? हे पैसे आता आमचे नाहीत. ते आम्ही जेव्हा परत मिळवू तेव्हा आम्ही त्याच्यावरती हक्क सांगू. हे असे तुमच्याकडून भीक दिल्यासारखे पैसे घेऊन आम्ही आबांचा मान सन्मान मातीला मिळवणार नाही. राणी, तू विक्रांत आणि उर्मिलाचा अपमान करतेस तर उलट बोलतेस. तुझी हिंमत कशी झाली ग?